Yesterday, we stopped at this slide. We had seen that in a play, whether it is tragedy or comedy, there are two requirements, at least in the period of Aristotle and Plato. And those two requirements were chorus and three unities. Okay, हे दोन गोष्टी फॉलो केल्या जायच्या. कोरस म्हणजे समूहगीत. तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टी इम्पॉसिबल आहेत, विशेषतः दॅट कॅन नॉट बी शोन ऑन द स्टेज अशा आहेत, तर अशा न दाखवाय जमणाऱ्या गोष्टी स्टेजवरच्या या कोरसच्या मार्फत गाण्याच्या माध्यमातून गाऊन दाखवल्या जायच्या. ओके. आणि त्याचबरोबर त्या प्लॉटमध्ये किंवा त्या स्टोरीमध्ये कुठली गोष्ट ते पाहत होते, तर ते म्हणजे थ्री युनिटीज. ओके, तीन प्रकारच्या युनिटीज. आणि या थ्री युनिटीज कोणत्या आहेत हे तुम्हाला माहित आहे. इन BF फायनल इयर यू माइट हॅव स्टडीड दिस. आणि त्या म्हणजे युनिटी ऑफ ॲक्शन, युनिटी ऑफ टाइम अँड युनिटी ऑफ प्लेस. ओके. याचं डिटेलमध्ये समोर येणारच आहे, पण इथे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. तर युनिटी ऑफ ॲक्शन म्हणजे काय, तर एकाच व्यक्तीच्या जीवनाची ॲक्शन किंवा एका व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही घडतं, दॅट ॲक्शन इज इमिटेटेड हिअर. आणि हे विशेषतः जर सिरियस असेल ट्रॅजेडी तर सिरियस ॲक्शन असतं, आणि कॉमेडी असेल तर कॉमिक ॲक्शन असतं. आणि हे कशाच्या आधारावर ॲक्शन्स डिसाईड केले जातात एकानंतर एक येणाऱ्या, तर ते म्हणजे नेसेसिटी अँड प्रोबॅबिलिटी. ओके, गरजेचं काय आहे आणि शक्यता कशाची आहे, या लॉला धरून त्या ॲक्शन्स ठरले असतात. ओके, युनिटी ऑफ ॲक्शन आपण नंतर परत पाहणारच आहोत. त्यानंतर युनिटी ऑफ टाइम. ओके, जनरली असं कन्सिडर केलं जायचं अरिस्टॉटलच्या एजमध्ये, त्या काळामध्ये, की ऑडियन्स कॅन नॉट कन्सिडर अ सिंगल स्टेज ॲज मोर दॅन वन प्लेस, अँड ॲट द सेम टाइम that audience cannot consider the same time, okay, as a wide area or wide time in the life of a person. ओके, एकाच माणसाच्या जीवनातला लांब काळ असं ते ऑडियन्सला समजणार नाही. म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं बालपण दाखवत असणार, त्याच व्यक्तीचा जर यंग किंवा तो मोठा झालेला दाखवत असणार, आणि तोच व्यक्ती जर म्हातारा झाला असंही दाखवत असणार एकाच स्टेजवर, म्हणजे एकाच टाइमला 3 तासाच्या आत किंवा ते 4 तासाच्या आत, तर ऑडियन्सला कळणार नाही की असं कसं शक्य आहे. ओके, एक दीड तासापूर्वी तो व्यक्ती लहान होता, एक दीड तासामध्येच तो व्यक्ती एवढा मोठा कसा झाला, आणि एक दीड तासामध्येच तो व्यक्ती परत म्हातारा कसा झाला, तर हे त्यांना कळणार नाही किंवा त्यांच्या लॉजिकला ते पटणार नाही. ओके, असं अरिस्टॉटल किंवा त्याच्या काळातल्या लोकांचं एक रॅशनल होतं किंवा त्यांचं एक असं जस्टिफिकेशन होतं, मत होतं. ओके, आणि म्हणून त्यांच्या मते काय होतं की जे स्टेजवर तुम्ही ऍक्टिंग दाखवतात, तर ते किती काळाची असावी, तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनातला किती काळ असावा, तर एक सर्किट ऑफ द सन, म्हणजे सूर्याचं एक फिरणं. ओके, एक सर्कल. त्याच्यामध्येही वाद होता. काही क्रिटिक्स म्हणायचे की सूर्याचं एक फिरणं म्हणजे 12 तास सकाळपासून सायंकाळपर्यंत, किंवा काही लोकांचं म्हणणं होतं की 24 आवर्स, म्हणजे आज सकाळपासून ते उद्या सकाळपर्यंत. ओके, तर हाही वादाचा एक विषय आहे, पण जनरली आपण सूर्याचं एक सर्कल असं आपण धरून चालूत. मग ते एक सर्कल म्हणजे 12 तास पकडा किंवा 24 तास. कशासाठी, तर ऑडियन्सला कळण्यासाठी, किंवा एवढ्या कमी वेळामध्ये याच्या लाईफमध्ये एवढे चेंजेस कसे होऊ शकतात, त्यासाठी. आणि त्याचबरोबर युनिटी ऑफ प्लेस. आता युनिटी ऑफ टाइम जर तुम्हाला दिला असेल की 12 तास, तर युनिटी ऑफ प्लेस त्याला धरून तुम्हाला मेंटेन करावंच लागेल. बिकॉज विदिन दॅट 12 आवर्स और 24 आवर्स यू कॅन नॉट चेंज सो मेनी प्लेसेस. ओके, विदिन दॅट शॉर्ट टाइम. आणि मग तेवढ्याच कमी वेळामध्ये तुम्हाला खूप सारे प्लेसेस दाखवणं हे स्टेजवर चुकीचं आहे, असं एक इन्फरन्स म्हणा किंवा अशा पद्धतीचं एक अनुमान काढलं गेलं. आणि त्यामुळे युनिटी ऑफ प्लेस सुद्धा नंतरच्या विशेषतः फ्रेंच क्रिटिकनी, जे की 13-14 सेंचुरी मधले होते, त्यांनी हे युनिटी ऑफ प्लेस सुद्धा लागू केलं. असं म्हटलं जातं की अरिस्टॉटलनं कुठेही त्याच्या पोएटिक्समध्ये युनिटी ऑफ प्लेस बद्दल लिहिलेलं नाही. ओके, पण युनिटी ऑफ टाइमला फ्रेंच क्रिटिक्सनी जेव्हा ट्रान्सलेट करण्याला हे पोएटिक्स घेतलं, त्यावेळेस त्यांनी असा एक गेस केला की युनिटी ऑफ टाइम जर फॉलो करायचा असेल तर यू शुड ऑल्सो फॉलो द युनिटी ऑफ प्लेस.
आणि युनिटी ऑफ प्लेस म्हणजे एकापेक्षा जास्त सीन किंवा एकापेक्षा जास्त स्टेज, ओके, वेगळे वेगळे प्लेसेस स्टेजवर दाखवायच्या नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक सीन नागपूरमध्ये किंवा ओरोऱ्यात दाखवत असाल तर दुसरा सीन तुम्ही पुण्याला किंवा दिल्लीला दाखवायचं नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण की 12 तासामध्ये तो व्यक्ती नागपूरवरून पुण्याला किंवा दिल्लीला जाऊ शकत नाही, विशेषतः त्या काळामध्ये. ओके, फोर्थ BC मध्ये सेंचुरी. तर त्या काळामध्ये एवढ्या फास्ट तो तेवढ्या दूर जात नाही, आणि मग एवढ्या दूर जर जात नसेल तर मग तेवढ्या दूरच्या प्लेसेस तिथेशी दाखवायच्या नाही. ओके, मग कुठल्या प्लेसेस दाखवायच्या? तर सपोज एक सीन जर तुमचा ओरोऱ्यामधला असेल तर दुसरे सीन हे ओरोऱ्याच्या अवतीभोवतीचेच असावे, म्हणजे ऑडियन्सला लॉजिकली ते वाटले पाहिजे की यस इट कॅन हॅपन, ओके, विदिन दॅट शॉर्ट ऑफ टाइम दॅट वन पर्सन मे गो टू दॅट प्लेस. ओके, तर अशा पद्धतीचे सीन असावे म्हणून युनिटी ऑफ प्लेस सुद्धा इथे फॉलो करण्यात आला. त्यानंतर आता युनिटी ऑफ ऍक्शनला थोडंसं डिटेलमध्ये बघूत आपण. देर इज नो सब प्लॉट, ओके, बट ओनली सिंगल प्लॉट. युनिटी ऑफ ऍक्शन म्हणजे काय? एकापेक्षा जास्त स्टोरीज नसाव्या. जसं तुम्हाला सांगितलं की ग्लॉसेस्टर आणि किंग लिअर ह्याचे 2 सब प्लॉट आहेत, 2 वेगळे वेगळे प्लॉट आहेत. ओके, किंग लिअरचा जर तुम्ही मेन प्लॉट धरला तर ग्लॉसेस्टरचा सब प्लॉट. तर इथे युनिटी ऑफ ऍक्शन नाही. ओके, तर त्या ऐवजी कसं पाहिजे, तर एकच स्टोरी त्याच्यामध्ये असावी, एकाच हिरोची स्टोरी असावी आणि सिंगल प्लॉट असावा. ओके, सब प्लॉट नसावा. नो मिक्सअप ऑफ कॉमेडी अँड ट्रॅजेडी. ओके, त्याच्यामध्ये कॉमेडीचं आणि ट्रॅजेडीचं मिक्सिंग नसावं. म्हणजे जर ती ट्रॅजेडी असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्यामध्ये सिरियस ऍक्शन असाव्यात, ओके, ट्रॅजिक ऍक्शन असाव्यात. आणि जर ती कॉमेडी असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्यामध्ये कॉमिक ऍक्शन असावे, त्याच्यामध्ये सिरियस ऍक्शन्स नसाव्यात. ओके, तुम्ही शेक्सपियरचे जर कॉमेडीज पाहिले असतील तर त्याच्यामध्ये, ओके, तर मिक्सअप ऑफ कॉमेडी अँड ट्रॅजेडी हे नसावं. ओके, आयदर इट शुड बी प्युअर कॉमेडी और इट शुड बी प्युअर ट्रॅजेडी. देन द प्लॉट शुड नॉट बी सिम्पल, इट मस्ट बी कॉम्प्लेक्स. आता सिम्पल आणि कॉम्प्लेक्स मध्ये कन्फ्यूज होऊ नका. सिंगल म्हणजे एका हिरोची स्टोरी, आणि सब प्लॉट किंवा डबल प्लॉट म्हणजे एकापेक्षा जास्त हिरोची स्टोरी. ओके, आणि सिम्पल प्लॉट म्हणजे ज्याच्यामध्ये पेरिपेटिया किंवा एनग्नोरिसिस येत नाहीत. ओके, आणि कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये पेरिपेटिया आणि एनग्नोरिसिस येतात. तर सिंगल प्लॉट आणि सिम्पल प्लॉट याच्यामध्ये फरक आहे. ओके, सिम्पल प्लॉटमध्ये एनग्नोरिसिस आणि पेरिपेटिया येत नाहीत, आणि कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये पेरिपेटिया आणि एनग्नोरिसिस या 2 जे इम्पॉर्टंट थिंग्स आहेत त्या येतात. ओके, तर हे असावं असं अरिस्टॉटल म्हणतं, कॉम्प्लेक्स प्लॉट असावा. ओके, याचं एक्झाम्पल आपण नंतर पाहणारच आहोत. देन नथिंग म्हणजे त्या इन्सिडेंट्स, नथिंग शुड बी ॲडेड ऑर रिमूव्ड ऑर अल्टर्ड. ओके, कुठलीही इन्सिडेंट त्या दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये किंवा त्या प्लॉटमध्ये ॲड करायला जमली नाही पाहिजे एक्स्ट्रा. ओके, किंवा ऑलरेडी असलेली एखादी इन्सिडेंट रिमूव्ह करायला जमली नाही पाहिजे, किंवा ज्या इन्सिडेंट आहेत त्यांच्या जागा सुद्धा बदलायला जमल्या नाही पाहिजे. ओके, जसं की एखादा गेम असतो आणि त्या गेममध्ये विशिष्ट ऑर्डरमध्येच तुम्हाला त्या गोष्टी ठेवाव्या लागतात. जर तुम्ही ऑर्डर मिस केली किंवा एखादा नवीन ऑब्जेक्ट आणून टाकला किंवा एखादा ऑब्जेक्ट रिमूव्ह केला तर तो गेम व्यवस्थित होत नाही. ओके, जस्ट लाईक दॅट. त्यानंतर दॅट प्लॉट शुड बी सिरियस. ओके, विशेषतः ट्रॅजेडीच्या बाबतीमध्ये द प्लॉट शुड बी सिरियस. त्याच्यामध्ये ऍक्शन्स ह्या कॉमिक नसाव्यात. ओके, इट मस्ट बी कम्प्लीट. तुम्हाला कम्प्लीटचा अर्थ सांगितला होता, ऑर्गॅनिक होल म्हणजे त्याचा विशिष्ट बिगिनिंग झाली पाहिजे, विशिष्ट पद्धतीने त्याचा मधला पार्ट आला पाहिजे, आणि विशिष्ट पद्धतीने त्याचा शेवट सुद्धा झाला पाहिजे. आणि ती स्टोरी पाहिल्याच्या नंतर असं वाटलं पाहिजे की यस दिस स्टोरी इज कम्प्लीट नाव. ओके, आफ्टर धिस देर इज नो स्पेस फॉर हॅपनिंग एनिथिंग एल्स. ओके, आता याच्या पुढे काहीही घडणार नाही त्या स्टोरीमध्ये असं वाटलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सर्टन मॅग्निट्यूड, आणि त्याची लांबी ही सर्टन असली पाहिजे, एकदम टू लॉंग नसली पाहिजे अँड नॉर टू शॉर्ट. ओके, खूप लांबही नसली पाहिजे आणि खूप लहानही नसली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला पाहिजेत. ओके, जास्त लांब असेल तर काय होईल, ऑडियन्सला बोर होईल, आणि जास्त शॉर्ट असेल तर ऑडियन्स म्हणतील की अरे यार एवढे मोठे पैसे दिले आणि एवढ्या लवकर कसा संपला. तर त्यासाठी ती मॉडरेट लेंथ असावी किंवा व्यवस्थित असावी. आता एक जर्मन प्रोफेसर होता ज्याचं नाव होतं फ्रेटॅग, आणि या फ्रेटॅगने एक प्लॉटला
टॉटलच्या प्लॉटला एका ट्रिअँगल मध्ये कन्व्हर्ट केलं आणि म्हणून त्याला फ्रेटॅक्स ट्रिअँगल असं म्हटलं जातं. ओके, त्याने काय केलं, प्लॉटची सुरुवात म्हणजे बिगिनिंग. ओके, आणि बिगिनिंग कशी असावी, तर त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह मुवमेंट असावं. इन्सेंटिव्ह मुवमेंट मीन्स असं काहीतरी तिथं घडलेलं असावं की त्या घडलेल्यामुळे समोरची स्टोरी सुरू व्हावी. ओके, काहीतरी सेन्सेशनल तिथं दाखवायचं आणि मग पुढची स्टोरी तिथून सुरू होते. नंतर ही बिगिनिंग कुठे असेल, तर पहिल्या ऍक्टच्या सुरुवातीला. जनरली 5 ऍक्ट मध्ये हा ड्रामा लिहिला जातो, ट्रॅजेडी. ओके, त्या फर्स्ट ऍक्ट पासून थर्ड ऍक्ट पर्यंत त्याला काय म्हणायचं, रायझिंग ऍक्शन म्हणायचं, किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. ओके, तुम्ही बऱ्याचदा म्हणतात की आम्हाला पिक्चर समजून झाला सुरुवातीला म्हणतात, म्हणजेच काय होत आहे, तर तिथे कॉम्प्लिकेशन्स वाढत जात आहेत. ओके, नवीन नवीन थ्रेड्स त्याच्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे ती स्टोरीची बांधणी होत आहे. ओके, त्याला काय म्हणायचं, रायझिंग ऍक्शन किंवा कॉम्प्लिकेशन्स म्हणायचं. आणि हे थर्ड ऍक्टच्या शेवटी शेवटी, ओके, कधी कधी फोर्थ ऍक्टच्याही सुरुवातीला, पण विशेषतः थर्ड ऍक्टच्या शेवटी शेवटी काय होतं, दॅट स्टोरी कम्स टू मिडल. ओके, ती मध्यंतरी येते, त्यालाच काय म्हणतो आपण, क्लायमॅक्स मध्ये येतो. क्लायमॅक्स म्हणजे काय असते, असा पॉइंट ज्या पॉइंट पासून स्टोरी चेंज होते. ओके, काहीतरी वेगळं घडते त्या पॉइंट्स पासून, त्याला काय म्हणतो आपण, क्लायमॅक्स म्हणतो. आणि तिथून पुढे क्रायसिस सुरू होते. आणि क्रायसिस म्हणजे काय, स्ट्रगल हा तिथून सुरू होतो. विशेषतः याच पॉइंटला, या थर्ड ऍक्टच्या शेवटी शेवटीच कुठेतरी रिव्हर्सल आणि पेरिपेटिया या दोन्ही गोष्टी, त्याला आपण अॅनाग्नोरिसिस आणि पेरिपेटिया म्हणतो. ओके, तर या दोन्ही गोष्टी तशी आपल्याला सापडतात, कुठेतरी इथेच घडतात जवळजवळच. ओके, मिडल मध्येच क्लायमॅक्स, पेरिपेटिया, त्यानंतर अॅनाग्नोरिसिस ह्या एकत्रच येतात. आणि त्यानंतर काय होतं, त्याचे कॉज अँड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग जी स्टोरी आतापर्यंत कॉम्प्लिकेट होत जात होती, ती स्टोरी आता सॉल्व्ह होत जाते. ओके, त्याला काय म्हणतो आपण, डिनाउमेंट, विशेषतः ट्रॅजेडीमध्ये. ओके, आणि ती स्टोरी त्याच्यामधले कॉम्प्लिकेशन्स एक 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 कमी 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 करत जाते, ते कॉम्प्लिकेशन्स सुटत जातात. त्याला फॉलिंग ऍक्शन सुद्धा म्हणतात. ओके, फॉलिंग ऍक्शन मीन्स खाली जाणारी ऍक्शन. डिनाउमेंट सुद्धा म्हणतात किंवा रिझोल्युशन सुद्धा म्हणतात, म्हणजे कॉम्प्लिकेशन्स सॉल्व्ह करणं पण असं म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी पूर्ण कॉम्प्लिकेशन्स जे सुरुवातीच्या पार्टमध्ये तयार झाले होते, ओके, दोज कॉम्प्लिकेशन्स आर रिझॉल्व्ड. ओके, ते सॉल्व्ह होतात आणि मग स्टोरीचा शेवट होतो. ओके, आणि हा शेवट असा असतो की त्यानंतर काही घडेल याची शक्यता नसते. ओके, एव्हरीथिंग स्टॉप्स ऑल टुगेदर ऍट द एंड. ठीक आहे, याची एक त्या सोफोकलने लिहिलेला एक प्ले आहे अरिस्टॉटलच्या काळामधला किंवा त्याच्या जस्ट आधीच्या काळामधला, ज्याचे एक्झाम्पल्स अरिस्टॉटलने त्याच्या पोएटिक्समध्ये बऱ्याच ठिकाणी दिलेले आहेत. ओके, तर तो प्ले होता किंग इडिपस. ओके, ग्रीकमध्ये इडिपस द रेक्स असं नाव आहे आणि इंग्लिशमध्ये इडिपस द किंग म्हणा किंवा किंग इडिपस म्हणा. आधी मी तुम्हाला त्याची थोडीशी स्टोरी सांगतो. ओके, आणि ती स्टोरी सांगितल्याच्या नंतर तुम्ही या फ्रेममध्ये ती स्टोरी बसून सांगतो, कारण की ही जी फ्रेम आहे ही फक्त 12 तासाची आहे. ओके, व्हॉट एव्हर हॅपन्स इन द लाईफ ऑफ किंग इडिपस इन द लास्ट 12 hours दॅट इज गिवन हिअर. आणि जी स्टोरी आहे ती त्याच्या लहानपणापासून सुरू होते, ती या कॅरेक्टर्सच्या डायलॉग मधून आपल्याला नंतर कळते. तर ती स्टोरी सांगतो तुम्हाला. इडिपस हा एक छोटस बाळ जन्माला येते. लायस आणि जोकास्टा या दोन राजा राणीच्या घरी. ओके, किंवा या राजा राणीचं बाळ कोण, इडिपस. पण हा इडिपस जेव्हा जन्मतो त्यावेळेस त्या राजाला एक भविष्यकार येतो. त्या काळामध्ये ओरॅकल्स असायचे. ओरॅकल्स काय करायचे, भविष्य सांगायचे लहानपणी वगैरे. आणि तो ओरॅकल येऊन काय सांगतो की दॅट धिस चाइल्ड विल किल हिज ओन फादर, म्हणजे तो आपल्याच वडिलाला मारेल. कोण आहे त्याचा वडील, इडिपसचा, तर लायस. ओके, LAIUS, तर लायसला मारणार. अँड ऍट द सेम टाइम ही विल मॅरी विथ हिज मदर. ओके, स्वतःच्या आईसोबत तो लग्न सुद्धा करणार, असं ओरॅकल येऊन त्याला भविष्यवाणी सांगतो. भविष्यवाणी सांगितल्यावर लायस काय म्हणतो की जर हा मला मारणारा असेल, माझाच मुलगा, आणि माझ्या मिसेस सोबत किंवा त्याच्या स्वतःच्या आईसोबत जर लग्न करणारा असेल, तर अशा मुलाला जिवंत ठेवायचं का, तर नाही. दॅट चाइल्ड
जे की इन्फॅन्ट असतं, जन्मलेलं असतं, त्याला काही कळत नाही, अशा चाइल्डला मारण्याचा निर्णय घेतो तो. पण ज्यावेळेस तो त्या मुलाला आणतो मारण्यासाठी, त्यावेळेस त्याला ते छोटंसं बाळ पाहून मारण्याची इच्छा होत नाही. मग तो काय करतो, तिथल्याच एका सैनिकाला बोलावतो आणि त्या सैनिकाला म्हणतो की टेक धिस चाइल्ड अँड किल हिम. ओके, कुठं तर समवेअर आउटसाइड, बाहेर नेऊन मार, इथं मारू नको. आता ते सैनिक घेतो त्या बाळाला आणि त्याला बाहेर नेऊन मारणार असतो. पण बाहेर नेल्याच्या नंतर तो पण सैनिक विचार करतो की एवढं छोटंसं बाळ आणि याला मारण्याचं पाप मी का करू, मी का मारू याला. ओके, आणि मग तो काय करतो, एक विचार करतो की मी या बाळाला काय करतो, जंगलामध्ये दूर नेऊन ठेवून देतो. आणि जंगलामध्ये तुम्हाला माहित आहे खूप सारे बिस्ट असतात, म्हणजे हिंस्र पशु असतात, अँड दॅट विल कम अँड इट दॅट चाइल्ड. तर त्याला मारण्याचं जे पाप आहे ते मला लागणार नाही आणि ते बाळ मरूनही जाईल. आणि म्हणून तो काय करतो, त्या बाळाच्या पायामध्ये एक रॉड खूप असतो. ओके, रॉड खूप असल्यामुळे काय होईल, तो कुठं जाणार नाही वगैरे, तसं तर चालणारच नव्हता, पण तरी सुद्धा तो रॉड खुपसून त्याचे पाय बांधून त्याला जंगलामध्ये दूर कुठेतरी नेऊन ठेवून देतो आणि तिथून निघून येतो. आता प्रॉब्लेम असा होतो की ज्या ठिकाणी ठेवलं तो त्या देशाची बाँड्री असते आणि त्या बाँड्रीवर त्याला ठेवल्यामुळं काय होतं की तिथेशी जे शेजारच्या राज्यामधले काही मेंढपाळ असतात, ओके, हर्ड्समन. हर्ड्समन मीन्स मेंढ्या ओळणारे लोक, धनगर. ते तिथेशी शेफर्ड्स, ओके, ते तिथेशी मेंढ्या चालत आलेले असतात. त्यांना त्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. मग ते काय करतात, त्या बाळाला ते येतात, तिथं कोणी दिसत नाही आणि त्या मेंढपाळाला विशेषतः कोणीही मूल नसतं स्वतःला, सॉरी, त्याच्या राज्यामध्ये. मग तो काय करतो, त्याला घरी घेऊन येतो आणि घरी आल्याच्या नंतर ते पायातला रॉड किंवा जे काय असेल लोखंड ते काढतो आणि त्याच्या राजाला मुलबाळ नसतं. कोणाला, इडिपसच्या शेजारचं जे राज्य असतं, ओके, लायसचा जो राजा असतो त्याच्या शेजारी जो राज्य असतं त्या राजाला मुलबाळ नसतं. आणि म्हणून तो मेंढपाळ काय करतो की तो बाळ जन्मलेलं आपल्या राजाला गिफ्ट देतो. आणि मग तो जो शेजारचा राज्य आहे, तो शेजारचा राजा जो की कॉरिनचा असतो, तो कॉरिनचा राजा त्या बाळाला लहानाचं मोठं करतो. ओके, म्हणजे तो इडिपस मरण पावला का, तर नाही, तर तो दुसऱ्या राजाच्या घरी वाढला. ओके, आता तो लहानाचा मोठा होतो. मोठा झाल्याच्या नंतर त्या इडिपसला असाच तो एका ओरॅकलला भेटतो, भविष्य सांगणाऱ्याला, आणि त्याचा भविष्य सांगणारा त्याला सांगतो की अरे, तुझ्या हातून तुझ्या वडिलाचा मर्डर होणार आहे आणि तू तुझ्या आईसोबत लग्न करणार आहेस. ओके, त्याला मोठं झाल्यावर सांगतो एक भविष्य सांगणारा. असं सांगितल्यावर तो इडिपस विचार करतो की मी जर आता जिथे राहत आहो तिथं जर राहिलं तर माझ्या हातून माझ्या वडिलाचा खून होईल. ओके, तू कुठे राहत असतो, तर कोरिंथला राहत असतो, दुसऱ्या राज्यामध्ये. ओके, त्या राजाचा खून होईल, कारण त्याला माहित नसते ना आपले खरे आई वडील कोण आहेत. आणि जर त्याचा खून झाला आणि आपण जर आपल्या आईसोबत लग्न केलं तर हे खूप मोठं पाप होईल. म्हणून तो काय करतो की त्या राजाला सोडून देतो आणि दुसरीकडे जातो. ओके, कशामुळे जातो तो, की आपल्या हातून असं काही पाप घडू नये म्हणून. पण ऍक्च्युली काय होतं की तो कुणीकडे निघतो, तर आपल्या खऱ्या आई वडिलांकडे निघतो. ओके, एवढे दिवस तो खोट्या आई वडिलांकडे होता, ज्याचं त्याला माहित पण नव्हतं. आणि खऱ्या आई वडिलांकडे निघल्याच्या नंतर त्याची भेट एका राजासोबत होते आणि तो राजा म्हणजे त्याचे खरे वडील, दॅट इज लायस. ओके, आणि हा लायस काय करतो, या दोघांची भेट होते एका फोर्कवर. फोर्क म्हणजे तीन रस्ते जिथे एकत्र येतात ते ठिकाण. आणि या तीन रस्त्याच्या ठिकाणी त्या दोघांची भेट होते, पण तो रस्ता कोण क्रॉस करणार आधी, यावरून त्या लायसमध्ये आणि इडिपसमध्ये भांडण होतं, युद्ध होतं. आणि त्या युद्धामध्ये तो आता इडिपस काय करतो, तर आपल्या वडिलालाच, जे की त्याला माहित नसते की आपले वडील आहेत, त्या वडिलाचा मर्डर करतो. ओके, आता पहिली भविष्यवाणी खरी झाली, म्हणजे त्याच्या हातून आपल्याच वडिलाचा मर्डर झाला. ओके, लाईसचा मर्डर केल्याच्या नंतर तो परत दुसरीकडे भटकतो आणि काही दिवसानंतर परत तो त्या आपल्या खऱ्या राज्यामध्ये, म्हणजे लाईस जे वडिलाला मारलेला आहे त्याच्या राज्यामध्ये तो प्रवेश करतो. ओके, आणि त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करत असताना वाटेमध्ये त्याला एक विच दिसते. विच म्हणजे चेटकीन. ओके, आणि ती विच काय करते, त्या लायसच्या राज्यामधल्या लोकांना परेशान करत असते. आणि ती काय करत असते, तर समोर येते एकदम आणि एक प्रश्न विचारते, आणि प्रश्नाचं जर उत्तर नाही आलं
त्या रिडलचं, कोड्याचं, तर ती त्या व्यक्तीला मारत असते. त्यावेळेस ती येते समोर इडिपसच्या आणि इडिपसला प्रश्न विचारते की माझ्या कोड्याचं उत्तर दे, रिडलचं. आणि तो कोडं कोणतं असते तर विच इज दॅट ॲनिमल, ओके, विच वॉक्स ऑन 4 feet इन द मॉर्निंग, ऑन 2 feet इन द आफ्टरनून अँड ऑन 3 feet इन द इव्हिनिंग. तर त्याचं उत्तर इडिपस देतो की तो माणूस आहे. जन्मला त्यावेळेस तो, सकाळ म्हणजे जन्म, त्यावेळेस तो 4 पायाने चालतो. दुपार म्हणजे तारुण्य, त्यावेळेस तो 2 पायावर चालतो. आणि इव्हिनिंग म्हणजे म्हातारपण, त्यावेळेस तो काठीचा आधार घेऊन 3 पायावर चालतो. ओके. आणि हे रिडलचं अँसर दिल्या दिल्या ती जी विच होती ती विच मरण पावते. आणि ही गोष्ट त्या लेसच्या राज्यामध्ये, म्हणजे इडिपस ज्या घरचा खरा बाळ होता त्या राज्यामध्ये पसरते. आणि मग लोक इडिपसकडे येतात. ऑलरेडी त्या राज्यामध्ये कोणी राजा नसतो, कारण की इडिपसचे जे वडील तिथले राजा होते लायस, ते ऑलरेडी मरण पावलेले असतात, इडिपसने मारलेलं असतं. आणि मग हा तिथला काय बनतो, राजा बनतो. ओके. इडिपस आपल्या वडिलाला मारलेला आहे त्याने, आणि त्या राज्याचा राजा बनला म्हणून इनडायरेक्टली पहिल्या राज्याचं जे काही असतं ते आता इडिपसचं बनतं. आणि त्या नियमानुसार त्या काळातल्या लायसची जी राणी होती, ओके, ती आता इडिपसची राणी बनली. म्हणजेच इडिपसची जी आई होती ती आता इडिपसची बायको बनली, ओके, वाईफ बनली. आणि ते दोघं एकत्र राहतात. नंतर काही वर्षामध्येच काय होतं की तिथे प्लेगची सुरुवात होते. ओके. आता इथून पुढे ही स्टोरी सुरू होते. एक दिवस दरबारामध्ये, आता हे पाहू शकता तुम्ही, इन्सेंटिव्ह मोमेंट काय आहे, प्लेग अँड प्रॉमिस ऑफ इडिपस, दिसतं का हे, सुरुवात. ओके. इन्सेंटिव्ह मोमेंट काय तर प्लेग, प्लेग पसरतो त्या राज्यामध्ये. आणि त्या राज्यात प्लेग पसरल्याच्या नंतर एक ओरॅकल येतो आणि तो ओरॅकल म्हणतो की ह्या प्लेग कशामुळे पसरला, तर तो ओरॅकल सांगतो की किंग लायस, म्हणजे त्या इडिपसचे जे वडील होते त्याला ज्याने कोणी मारलं, ओके, त्याच्या मृत्यूमुळं हा प्लेग पसरलेला आहे. ओके. असं कळल्याच्या नंतर इडिपस काय करतो, ती तशी प्रॉमिस करतो, ओके, एक शपथ घेतो किंवा कर्स करतो, म्हणजे शाप देतो. कोणाला शाप देतो की ज्याने कोणी त्या लायसला मारला असेल, किंग लायसला, ओके, त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीवर खूप सारे दुर्घटना हो किंवा त्या व्यक्तीला खूप साऱ्या यातना हो वगैरे वगैरे, तो स्वतःच कर्स करतो. कोणाला कर्स करतो, त्या लायसच्या मर्डररला, ओके, लायसला ज्याने मारलं त्याला. पण ऍक्च्युली खरं म्हणजे तो कोणाला कर्स करत होता तर स्वतःलाच कर्स करत होता. ओके. स्वतःच त्यानं मारलं असल्यामुळे तो शाप त्यालाच लागतो. आणि तो प्रॉमिस पण करतो की मी त्याला शोधून काढेल, मारेल वगैरे वगैरे. त्यानंतर त्या राज्यामधला एक व्यक्ती समोर येतो आणि तो म्हणतो की इडिपस जेव्हापासून राजा बनला तेव्हापासूनच आपल्या इकडे वाईट गोष्टी चालू आहेत, तर कदाचित इडिपस हाच या सगळ्या प्लेगसाठी कारणीभूत असेल. ओके. नंतर ते झाल्याच्या नंतर जो त्याचा मामा होता क्रियॉन नावाचा, कोणाचा, इडिपसचा, ऍक्च्युली मामा होता पण आता ते काय बनले होते, ते ब्रदर इन लॉ बनले होते. ओके. कारण की तो आपल्या मिसेसचा भाऊ झाला होता तो आता त्याच्या. तर या दोघांमध्ये भांडण सुरू होते की तुझ्यामुळे सगळं होत आहे वगैरे वगैरे. तेवढ्यामध्येच जोकास्टा, जे की त्याची आई होती आणि आता मिसेस पण आहे, वाईफ पण आहे, हे दोघंही तिथेशी येतात. ती येते तिथेशी जोकास्टा. आणि जोकास्टा त्याला स्टोरी सांगते, कोणाला, इडिपसला, की तिचा हसबंड कशा पद्धतीनं मारला गेला किंवा कुठे मरण पावला. त्यावेळेस ती तिच्या स्टोरीमध्ये सांगते की ओके, जो फोर्क होता, 3 रस्ते एकत्र आले होते, त्या ठिकाणी माझ्या माझ्या मिस्टरला, म्हणजे त्या लायसला, पहिल्या किंगला कोणीतरी मारलं. आणि असं मारल्याचं सांगितल्याच्या नंतर इडिपसला डाऊट होतो की परहॅप्स दॅट मर्डर इज ही हिमसेल्फ, तो स्वतःच असेल. कारण की त्याला त्या 3 रस्त्याचं तो आठवतो आणि तिथून कोण आधी जाणार, निघणार, त्याच्यावरून त्यांचे भांडणं झाले होते हे आठवतात. आणि मग त्याला कळतं की कदाचित आपणच त्या व्यक्तीला मारलेला असेल. आणि मग तो काय करतो, त्या ज्या व्यक्तीला मारायला पाठवलं होतं त्या बाळाला, ओके, लहान बाळाला, इडिपसला, त्या व्यक्तीला बोलवायला सांगतो. आणि त्याचबरोबर एक मेसेंजर सुद्धा येतो जो की त्या कोरिंथवरून असतो, म्हणजे त्याच्या दुसऱ्या राज्यातून आलेला असतो. आणि हे दोन्ही मेसेंजर तिथे येतात आणि ते आपापल्या स्टोरी सांगतात. ओके. हा इडिपस लहान बाळ असताना याला मारणारा व्यक्ती काय सांगतो, तो सैनिक, की मी त्याला मारलं नाही, मी त्याला जंगलात सोडून दिलो.
आणि कोरिंथवरून आलेला सांगतो की तू तिथल्या त्या पॉलिबस नावाचा जो कोणी हे आहे कोरिंथचा राजा, ओके, त्याचा तू खरा मुलगा नाही आहेस, तू जंगलात सापडलेला मुलगा आहेस एका धनगराला, आणि त्याने ते राजाला गिफ्ट दिलं होतं. ओके, म्हणजे आतापर्यंत तो ओडिपस जो की अभिमानी होता, खूप अहंकारी होता किंवा खूप आनंदी होता, ओके, त्याच्या लाईफमध्ये पेरिपेटी आला. पेरिपेटी आला म्हणजे काय, त्याचं जीवन हे रिव्हर्स झालं. ओके, त्याचं नशीब हे बदलून गेलं. त्याला कळालं की आपणच त्या इडिपस नावाच्या व्यक्तीला मारलं आणि आपणच इडिपसच्या मिसेस सोबत म्हणजेच आपल्याच आईसोबत लग्न केलं. ओके, आणि जे भविष्यवाणी त्याच्या जन्माच्या वेळी सांगितली होती ती खरी झाली, ही गोष्ट त्याला कळते आणि मग तिथून पुढे त्यांचं नशीब बदलतं. इथून पुढे क्लायमॅक्स सुरू होतो आणि ही गोष्ट जेव्हा त्याला कळते त्याला ॲनाग्नोरिसिस म्हणतात. ॲनाग्नोरिसिस मीन्स एखादी गोष्ट जी माहीत नसते प्रोटॅगॉनिस्टला ती माहिती होणं. आता ती गोष्ट याला माहिती झाली आणि आता इथून पुढे त्यांचं सिच्युएशन चेंज झालं. ओके, त्यालाच क्लायमॅक्स सुद्धा म्हणतात. यानंतर थोड्याच वेळामध्ये एक व्यक्ती सांगत येतो की जोकास्टा जी राणी होती, इडिपसची आई आणि वाईफ, हिने स्वतःला हँग केलं, स्वतःला फाशी लावली. ओके, ती मरण पावली. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर इडिपसला पण खूप वाईट वाटतं. तो स्वतःला ब्लाइंड करतो, स्वतःचे डोळे बाहेर काढतो. ओके, आणि त्यानंतर थोड्या वेळाने त्याचे जे 2 मुलं होते, त्या 2 मुलासोबत तो इडिपस आंधळा झालेला, रक्त त्याच्या डोळ्यातून वगैरे येत आहे असा तो सगळं राज्य सोडून जंगलामध्ये जाण्याचा विचार करतो. ओके, तो जंगलात निघून जातो आणि दुसरा एक जण तिथेशी राजा बनवतो आणि इथेशी ही स्टोरी संपते. त्या स्टोरी मधला काळ किती तासाचा आहे तर 12 तासापेक्षा कमी आहे. याच्यामधल्या काही घटना या कोरसने सांगितलेल्या आहेत ज्या इम्पॉसिबल आहेत. काही घटना डायलॉग्स मधून आपल्याला कळतात की मागे त्या जोकास्टाला कसं मारलं, सॉरी लायसला कसं मारलं त्या 3 रोडवर, किंवा हा इडिपस लहान असताना भविष्यवाणी कशी झाली. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या डायलॉग्स मधून कळतात. ठीक आहे, तर रिव्हर्सल ऑफ फॉर्च्यून किंवा सिच्युएशन म्हणजे काय, तर रिव्हर्सल मीन्स चेंज होणं. ओके, नशीब बदलणं, उलट होणं. तर रिव्हर्सल इज अ चेंज बाय विच द ऍक्शन व्हीर्स अराउंड इट्स अपोजिट सब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट ऑलवेज टू आवर रूल ऑफ प्रोबॅबिलिटी ऑर नेसेसिटी. ओके, ते नशीब बदलतं आणि अपोजिट नशीब बनतं. आणि हे कशामुळे बनतं किंवा कशाला धरून बनतं, तर त्याच्यामध्ये लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी अँड नेसेसिटी हा सेंटर असतो. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर तुम्हाला हॅमलेटची स्टोरी आठवत असेल. त्या हॅमलेटमध्ये एक माऊस ट्रॅप नावाचा एक सीन आहे. ओके, ऍक्टिंग करून दाखवतात. आपल्याकडे टाइम असता तर तुम्हाला मी पूर्ण स्टोरी सांगितली असती, पण आता टाइम नाही आहे. तर माऊस ट्रॅपचा सीन झाल्याच्या नंतर हॅमलेटचं नशीब चेंज होतं. ओके, त्यानंतर एमिली एमिली हे ऑथेलोला सांगते की त्या डेस्डिमोनाने आपली हँडकर्चिप ही स्वतःहून हरवलेली नसते किंवा स्वतःहून गिफ्ट दिलेली नसते, तर एमिलीने ती स्वतःहून स्टील केलेली असते, चोरलेली असते. ही गोष्ट ज्यावेळेस ऑथोरीला करतो त्यावेळेस त्याचं फॉर्च्यून चेंज होतं. त्यानंतर लिअर नोज द ट्रू नेचर ऑफ हिज सेकंड डॉटर. ओके, ज्यावेळेस किंग लिअरला पहिल्या मुलीनं सोडलं त्यावेळेस काय वाटत नाही, पण ज्यावेळेस दुसरी मुलगी पण तशीच वागते त्यावेळेस त्याचं नशीब चेंज होतं आणि त्याला खूप वाईट वाटतं की आपली जी थर्ड मुलगी आहे कॉर्डेलिया, ती जर असती तर फार छान झालं असतं. ओके, तर हे रिव्हर्सल ऑफ फॉर्च्युनिटीशी त्यांचं बदलतं. त्यानंतर रिकग्निशन मीन्स ॲनाग्नोरिसिस. तर हेच पॉईंट तिकडे ॲनाग्नोरिसिसमध्ये सुद्धा येतात. अ चेंज ऑफ इग्नोरन्स टू नॉलेज म्हणजे एखादी गोष्ट माहीत नसते ती गोष्ट नंतर माहिती होणं. प्रोड्युसिंग लव ऑर हेट बिटवीन द पर्सन्स डिस्टँड बाय द पोएट फॉर गुड ऑर बॅड फॉर्च्यून. ओके, तर ज्या पद्धतीचं ॲनाग्नोरिसिस होतं, ज्या पद्धतीची माहिती कळते त्या पद्धतीनुसार त्याचं नशीब बदलतं. विशेषतः ट्रॅजेडीमध्ये ते नशीब वाईटाकडे जातं किंवा त्याच्या मृत्यूकडे जातं. जसं माऊस ट्रॅपच्या नंतर हॅमलेटला कळते की त्याचे अंकलच त्याचे वडिलाचे मर्डरर आहेत. त्यानंतर त्याचं नशीब बदलतं, तो सारखा टेन्शनमध्ये असतो आणि मॅड पण बनल्यासारखं होतो आणि शेवटी मग स्वतःही मरतो आणि अंकललाही मारतो. ओके, किंग लिअरमध्ये ज्यावेळेस त्याला कळते की आपल्या दोन्ही मुली वाईट आहेत मोठ्या आणि लहानी मुलगीच चांगली आहे, त्यावेळेस त्याला खूप दुःख होतं आणि त्याचं नशीब तिथून पुढे चेंज होतं. ओके, ते माहिती होते त्याला ॲनाग्नोरिसिस म्हणायचं आणि नशीब चेंज होतं त्याला पेरिपेटी म्हणायचं. ओके, काइंड्स ऑफ रिकग्निशन. कुठल्या कुठल्या प्रकारे एखादी गोष्ट माहिती होते, तर बाय सायन्स ऑर मार्क्स ऑर
मार्क्स ऑन बॉडी. ओके, एखादं शरीरावर काहीतरी व्रण असतं, खून असतं, ठीक आहे, मार्क. जसं की जोसेफ अँड्रूज नावाचं एक हेनरी फिल्डिंगची कादंबरी आहे. त्याच्या हातावर एक स्ट्रॉबेरी सारखा मार्क असतो, ओके, मोठाच्या मोठा. त्यावरून कळतं की तो मुलगा कोणाचा आहे. त्यानंतर बाय लेटर्स, सॉंग्स एटसेट्रा. तुम्ही टेस्ट ऑफ द डिअरबल विल्स पाहिला असेल किंवा ऐकला असेल स्टोरी. तर टेस्ट ऑफ द डिअरबल विल्समध्ये ती लेटर लिहून पाठवते, परंतु ते खूप उशिरा त्याच्यापर्यंत पोहोचतं आणि ज्यावेळेस पोहोचतं त्यावेळेस त्याला ते रिकग्निशन होतं. ओके. काही हिंदी पिक्चरमध्ये तुम्ही पाहत असता की एक व्यक्ती गाणं म्हणतो आणि गाणं म्हणता म्हणता तो अडकतो आणि मग दुसरी व्यक्ती ते गाणं कंटिन्यू करते आणि मग त्यांना कळते की अरे यार हे आपलेच आहेत कोणीतरी. ओके, रिकग्निशन. त्यानंतर बाय अवेकनिंग अ फीलिंग ऑर टच. ओके, आपल्या हिंदी पिक्चरमध्ये तुम्ही पाहत असता बऱ्याचदा ती राखी नावाची जी लेडी आहे, तिचं आईचा रोल आहे आणि ती आंधळी दाखवतात बऱ्याच याच्यामध्ये आणि आंधळी असताना ती आपल्या मुलाला वगैरे सहज हात लावते आणि मग म्हणते की अरे तू माझा मुलगा आहेस. ओके, ते टचच्या माध्यमातून, फिलिंगच्या माध्यमातून ते कळतं. बाय प्रोसेस ऑफ रिझनिंग, जसं की हॅमलेटमध्ये तो सर्च करतो, ओके, काय झालं, काय झालं, काय झालं, रिझनिंग. ओके, आणि नंतर मग त्याला कळतं की हे सगळं आपल्यामुळेच झालं. तर या माध्यमातून सुद्धा एखादी गोष्ट कळतं, रिकग्निशन होतं किंवा ॲनाग्नोरिसिस होतं. त्यानंतर बाय स्टार्टलिंग डिस्कव्हरी. ओके, एखाद्या इन्सिडेंटच्या माध्यमातून, जसं की हॅमलेटमध्ये माउस ट्रॅप नावाचं एक माईम ठेवतात, ओके, पॅन्टोमाईम, आणि त्या माईमच्या माध्यमातून त्या हॅमलेटला कळतं की आपले अंकलच आपल्या वडिलांचे मर्डरर आहेत.